आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण शिकलो की परमेश्वरानेच आपल्या लोकांसाठी उपासना व सेवेचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. खंडणीची रक्कम तारणाची आठवण करून देते, तर पितळी गंगाळ देवाच्या वचनाद्वारे होणाऱ्या सततच्या आध्यात्मिक शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. पवित्र अभिषेकाचे तेल पवित्र आत्म्याच्या सेवा कार्याचे, तर धूपाची वेदी प्रार्थना, उपासना आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाबरोबरच्या संगतीचे प्रतीक आहे. आजच्या भागात आपण खंडणीची रक्कम, पितळी गंगाळ, पवित्र अभिषेकाचे तेल आणि पवित्र धूप यांचा अधिक सखोल अभ्यास करूया. या प्रतीकाद्वारे देवाची कृपा आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये उपलब्ध असलेले तारण अधिक स्पष्टपणे समजून घेऊ. चला तर मग देवाच्या वचनाचा अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांच्या उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 30व्या अध्यायाच्या 9व्या वचनापर्यंत अध्ययन संपवले आहे. आज आपण पुढे जात असताना 9व्या अध्यायाच्या 12 वचनांपासून ते 38 वचनांचा अभ्यास करणार आहोत. आता आपला मुद्दा आहे, मुक्ती मिळालेले लोक उपासना करू शकतात. यासाठी आपण वाचणार आहोत निर्गमाचा 30वा अध्याय आणि 12वं आणि 13वं वचन. तू इस्रायल लोकांची खाणेसुमारी करशील, तेव्हा गणनेसमयी आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यातल्या प्रत्येकाने त्यावेळी आपल्या जीवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा. जितक्या लोकांची मोजदाद होईल तितक्यांनी पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे अर्धा शेकेल द्यावा. शेकेल म्हणजे 20 गेरे. हा अर्धा शेकेल परमेश्वराप्रित्यर्थ केलेले समर्पण होय. उपासनेची ही दुसरी अट आहे. त्यांच्यामध्ये कोणतीही महामारी येणार नाही, कारण त्यांची सुटका म्हणजे मुक्ती होणार आहे. त्यांना चांदी देऊन सोडवले जाणार होते. चांदी हा मुक्तीचा धातू आहे आणि मुक्तीचे एक प्रतीक आहे. उपासना करणाऱ्या प्रत्येकाची मुक्ती होणे आवश्यक होते. आज आपण सार्वजनिक उपासनेबद्दल खूप काही ऐकतो. वास्तविक तशी कोणतीही गोष्ट नाही. केवळ मुक्ती मिळालेले लोकच उपासना करू शकतात. परंतु मुक्तीसाठी ज्या कोणाला इच्छा असेल त्यांच्यासाठी मार्ग खुला आहे. आता आपला मुद्दा आहे, शुद्ध झालेले लोक उपासना करू शकतात. उपासना करणाऱ्यांची केवळ मुक्तीच झालेली असून चालत नाही, तर ते शुद्ध झालेलेही असले पाहिजेत. यामुळे आपण गंगाळाकडे वळतो. हे पात्र पाहेरी अंगणात असते आणि ते पितळेचे बनलेले असते. पितळी वेदीप्रमाणेच तेही पितळेचे असते. येथेच देव पापाचा प्रश्न सोडवतो आणि आपल्या पापाचा निपटारा करतो. पितळी गंगाळापाशीच देव संत म्हणजे पवित्र लोक म्हणून आपल्या पापांचा निपटारा करतो. संतही कधीकधी पाप करतात. संत हे स्वर्गीय असतात, पूर्णपणे दोषरहित असतात. ही कल्पना सत्य नाही. एका अज्ञात कवीने म्हटल्याप्रमाणे, वरच्या जगात वास्तव्य करणे, संतांसोबत प्रेमाने राहणे, आहा, तो किती वैभवशाली क्षण असेल. पण खाली राहणे, ओळख असलेल्या संतांसोबत राहणे, ती मात्र एक वेगळीच गोष्ट आहे. निर्गम याचा 30वा अध्याय आणि 17 ते 20 ही वचनात आपण वाचूया. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, धुण्यासाठी तू पितळेचे एक गंगाळ बनवावे. त्याला पितळेची बैठक करावी. ते दर्शन मंडप आणि वेदी यांच्या दरम्यान ठेवून त्यात पाणी भरावे. त्यात अहरोन व त्याचे मुलगे यांनी आपले हातपाय धुवावेत. ते दर्शन मंडपात जातात आणि वेदीजवळ सेवा करण्यासाठी म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ हव्य जाळण्यासाठी जातात. त्यावेळी त्यांनी आपले हातपाय पाण्याने धुवावेत, नाहीतर ते मरतील. याजक सेवा करण्यासाठी मंडपात प्रवेश करण्यापूर्वी स्वतःला धुतल्याशिवाय आत येऊ शकत नसे. बाहेर असताना याजक अशुद्ध होत असे. जेव्हा तुम्ही चर्चमध्ये जाता आणि तुम्हाला उपासनेचा आनंद मिळत नाही, तेव्हा कदाचित त्याचे कारण केवळ उपदेशक कंटाळवाणा असतो हे नसते. कदाचित तुम्ही स्वतःच अशुद्ध संत
म्हणजे पापामुळे मलिन झालेला विश्वासू असता. जेव्हा कंटाळवाणा उपदेशक आणि अशुद्ध संत यांचा संयोग होतो, तेव्हा ती उपासना फारशी उत्साहपूर्वक ठरत नाही. या जगात आपण अशुद्ध होतो आणि शुद्ध झाल्याशिवाय आपण उपासना करू शकत नाही. म्हणूनच प्रभूने शिष्यांचे पाय धुतले. आजही तो तेच करत आहे. प्रियांनो, आपल्याला त्या धुण्याच्या पात्राकडे, गंगाळाकडे जाण्याची गरज आहे. याजक सर्वात आधी तीच कृती करत असे. जर ते पितळी वेदीकडे जात असत तर जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर ते हातपाय धुत असत. जर ते पवित्र स्थानामध्ये जात असत तर आत जाण्यापूर्वी आणि बाहेर आल्यावर ते धुत असत. माझे असे मत आहे की ही धुण्याची क्रिया अत्यंत महत्त्वाची होती. ती केवळ महत्त्वाची होती की मी कल्पना करू शकतो की त्या धुण्याच्या पात्राजवळ एक याजक दुसऱ्या याजकाला म्हणत असेल, आज तू इथे किती वेळा आला आहेस? त्यावर दुसरा याजक कदाचित उत्तर देईल, जवळपास 12 वेळा. आणि पहिला याजक म्हणेल, बरं, मी तर 12पेक्षा जास्त वेळा इथे आलो आहे. आणि माझे हात बघ, सतत धुतल्यामुळे माझे हात अगदी खरकटी भांडी घासणाऱ्यासारखे मृदू आणि सुरकुतलेले झाले आहेत. मला प्रश्न पडतो की देवाला आपण हे वारंवार करावे असे का वाटते? आणि मागेच उभा असलेला अहरोन कदाचित म्हणाला असता, प्रभूची इच्छा आहे की तुम्ही वारंवार स्वतःला धुवावे, जेणेकरून तुम्हाला जाणीव होईल की तुम्हाला पवित्र राहायचे आहे. जोपर्यंत तुम्ही शुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची उपासना करू शकत नाही, त्याची सेवा करू शकत नाही किंवा त्याच्यासाठी उपयुक्त ठरवू शकत नाही. अशुद्ध अवस्थेत असलेला एखादा विश्वासू देवाची सेवा स्वीकारार्ह रीतीने करू शकतो, ही कल्पनाच चुकीची आहे. अधूनमधून एखाद्या पुरुषाचे एखाद्या स्त्रीशी अनैतिक संबंध असल्याचे ऐकायला मिळते आणि लोक म्हणतात, अरे रे, देवासाठी इतके महान कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत असे कसे घडू शकते? हेच मला समजत नाही. तो माणूस कदाचित एखादा प्रचारक किंवा उत्तम ख्रिस्ती सेवक असेल, परंतु जर तुम्ही त्याच्या कार्याची तपासणी केली तर ते कार्य लाकूड, गवत आणि पेंढा यासारखे अल्पमोल व नाशवंत असल्याचे तुम्हाला आढळेल. करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय आणि 12 ते 15 मध्ये आपल्याला शिकायला मिळते की या पायावर कोणी सोने, रुपे, मूलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा यांनी बांधतो तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल. पहा प्रियांनो, देवाच्या दृष्टीने त्याचे ते महान कार्य काहीच मोल ठेवत नाही. देवाची इच्छा आहे की आपण शुद्ध असावे. याजकांना पितळी गंगाळात स्नान करावे लागत असे. आपल्यालाही पापाची कबुली देऊन देवाकडे यावे लागते. योहानाचं पहिलं पत्र याचा 1 अध्याय आणि 9 या वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. हे पितळी गंगाळ आपल्या पवित्रीकरणाचे प्रतीक आहे. जर आपल्याला देवाची सेवा करायची असेल तर आपण शुद्ध झाले पाहिजे. जर देवाकडून आपला उपयोग करून घ्यायचा असेल तर आपण शुद्ध झाले पाहिजे. आपण स्वच्छ असले पाहिजे. केवळ आपली वस्त्रे सुगंधी धुपा इतकी सुवासिक नसावीत, तर आपली शरीरेही शुद्ध पाण्याने धुतलेली असावीत. ते शुद्ध पाणी म्हणजे देवाचे वचन होय. ते गंगाळ पितळेचे बनलेले होते. स्त्रियांनी ते बनवण्यासाठी त्यांचे अतिशय चकाकणारे पितळी आरसे आणले होते. त्या काळी काचेचे आरसे नव्हते. त्या आरशांमुळे अशुद्धता दिसून येत असे आणि तोच त्या गंगाळाचा उद्देश होता. त्या गंगाळाने याजकाला शुद्ध केले आणि तो हौद देवाच्या वचनाचे प्रतीक आहे.
बायबल हा एक आरसा आहे आणि जेव्हा आपण त्यात पाहतो तेव्हा आपले पाप उघड होते. मग आपल्याला त्या पापाची कबुली देऊन शुद्ध होण्याची गरज असते. आता तुम्हाला तुमचे पाप जाहीरपणे कबूल करायचे नाही. तुम्ही येशू ख्रिस्ताकडे एकांतात जाता. ते धुण्याचे पात्र स्वर्गात आहे. मला वाटते की दर रविवारी चर्चमध्ये जाण्यापूर्वी आपण त्या आठवड्यातील आपल्या पापांची कबुली दिली पाहिजे. मला असे सांगू नका की तुम्ही मलिन होत नाही. तुमचे डोळे मलिन होतात, तुमचे मन मलिन होते, तुमचे हात मलिन होतात, तुमचे पाय मलिन होतात, तुम्ही नक्कीच मलिन होता. हल्ली आपल्या चर्चमधील एक मोठी समस्या म्हणजे तिथे खूप जास्त आध्यात्मिक दुर्गंधी असते. उपासना करण्यासाठी आत जाण्यापूर्वी आपण आपली पापे त्याच्यासमोर कबूल केली पाहिजेत आणि स्वतःला शुद्ध केले पाहिजे. जोपर्यंत उपासना शुद्ध अंतःकरणातून येत नाही तोपर्यंत देव ती स्वीकारत नाही. तसेच शुद्ध अंतःकरणातून केलेली सेवाच तो स्वीकारतो. कोण हरेल मम पाप तुझ विणू, कोण हरेल मम पाप, कोण हरेल मम पाप तुझ विणू, कोण हरेल संताप, कोण हरेल मम पाप. ध्यान धारणा जप तप अवघा निष्फळ झाला व्याप. ध्यान धारणा जप तप अवघा निष्फळ झाला व्याप, निष्फळ झाला. आता आपला पुढील मुद्दा आहे, अभिषिक्त व्यक्ती उपासना करू शकते. त्यासाठी आपण निर्गमनाचा 30वा अध्याय याचं 25वं वचन ते 27वं वचन आपण वाचणार आहोत. त्यांचे अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्यांच्या कसबाप्रमाणे मिसळलेले सुगंधी तेल तयार कर. हे अभिषेकाचे पवित्र तेल होय. या तेलाने दर्शन मंडप व साक्षीचा कोश, मेज व त्यावरील सर्व सामान. आज आपल्यासाठी अभिषेक काय आहे? तो अभिषेक म्हणजे पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. आपल्याकडे असा अभिषेक आहे जो आपल्याला देवाचे वचन समजण्यास समर्थ करतो. म्हणूनच आज बायबल अनेक लोकांसाठी वास्तव आणि जिवंत होत आहे. हे शिक्षक किंवा प्रचारकांमुळे होत नाही, तर देवाचा आत्मा देवाच्या वचनाचा वापर करून हे घडवून आणतो. केवळ आत्माच तुम्हाला अभिषेक करू शकतो. तुम्हाला एखाद्या माणसाकडे जाऊन त्याने तुमच्यावर तेल ओतावे अशी अपेक्षा करण्याची गरज नाही. तुम्ही आत्ताच देवाकडे जाऊ शकता आणि म्हणू शकता, देवा, तुझे वचन समजून घेण्यासाठी माझे हृदय, माझे मन आणि माझे जीवन उघड. योहानाचं पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि 20 या वचनामध्ये म्हटले आहे, जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे. योहानाचं पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि 27 या वचनामध्ये पुढे म्हटलेलं आहे, तुमच्याविषयी म्हणायचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुमच्यामध्ये राहतो, तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही. तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवतो. त्याप्रमाणे व त्याने तुम्हाला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा. जेव्हा तुम्ही देवाचे वचन समजून घेण्यासाठी देवाबरोबर कार्य करता, तेव्हा पवित्र आत्माच तुमचे मन आणि हृदय उघडू शकतो. तो तुमच्या हृदयाला किती मोठा आशीर्वाद देईल. आज असे अनेक लोक आहेत जे असे प्रश्न विचारत आहेत की जीवनाचा खरा अर्थ काय आहे? आज मी काय करावे? माझ्या गरजा मी कशा व्यक्त कराव्यात? होय प्रियांनो, ही तर सत्य परिस्थिती आहे.
आमच्या जीवनामध्ये सर्व काही आहे, परंतु देव अपेक्षित करतो ती शुद्धता, पवित्रता नसेल तर आमचे जीवन व्यर्थ आहे. आज आम्हाला शारीरिक नव्हे तर आत्मिक गोष्टींसाठी देवाजवळ जाणे भाग आहे. मत्याचे शुभवर्तमान याचं 6वा अध्याय आणि 31 या वचनामध्ये सांगितले आहे, यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका. म्हणजेच जगी गोष्टींबद्दल चिंता करू नका. पुढे त्याच अध्यायात 33 या वचनामध्ये म्हटले आहे, तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रियानो, देवाचे आमच्यासाठी स्पष्ट मार्गदर्शन आहे. फक्त आम्ही त्याप्रमाणे करणार आहोत काय? आम्ही तर देवाकडे अशी विनंती करावी की जेणेकरून देवाचा पवित्र आत्मा त्याचे वचन आमच्या हृदयात जिवंत आणि वास्तव करेल. मगच आम्हाला खरा आनंद मिळेल. आता आपण धूप याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. यावेळेस आपण निर्गमनाचा 30वा अध्याय आणि 34 ते 36 ही वचने वाचणार आहोत. आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, तू सुगंधी मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधबिरुजा व शुद्ध ऊद ही सर्व समभाग घ्यावीस आणि गांद्यांच्या कसबाप्रमाणे मिसळून निर्भेळ, शुद्ध आणि पवित्र असे धूपद्रव्य तयार करावेस. त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे आणि ते थोडेसे घेऊन दर्शन मंडपातील ज्या कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन त्यात ठेवावे. ते तुम्ही परमपवित्र लेखावे. येथे 34 वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे धूप हा सुगंधी पदार्थांपासून तयार केला जात असे. त्यामध्ये गंधरस म्हणजे सुगंधी राळ, ज्याला इंग्रजीमध्ये स्टॅक्टे म्हटले आहे. नंतर जटामांसी म्हणजे समुद्री शिंपल्यापासून मिळणारा सुगंधी पदार्थ, ज्याला इंग्रजीमध्ये ओनिका म्हणतात. नंतर गंधा बिरुजा म्हणजे एका वनस्पतीची सुगंधी राळ, ज्याला इंग्लिशमध्ये गाल्बानम म्हटले जाते. आणि त्यामध्ये शुद्ध ऊद म्हणजे बोसवेलिया वृक्षापासून मिळणारी सुगंधी राळ यांचा समावेश होता. हेच मी तुम्हाला पुन्हा सांगतो. स्टॅक्टे हा गिलाद पर्वतावरील झाडांमधून झिरपणारा सुगंधी डिंक होता, ज्याला गिलादचा बाम असेही म्हटले जात असे. ओनिका हा खेकड्यासारख्या दिसणाऱ्या एका विशिष्ट पदार्थाच्या शिंपल्यांपासून मिळणारा सुगंधी पदार्थ होता. गाल्बानम हा सिरियातील एका वनस्पतीच्या पानांपासून मिळत असे. हे सर्व पदार्थ शुद्ध उदामध्ये मिसळून एक विशेष धूप तयार केला जात असे. हा धूप तयार करण्याचे सूत्र अत्यंत गुप्त होते आणि कालांतराने ते लुप्त झाले. या सर्व सुगंधी पदार्थांच्या मिश्रणामुळे एक अतिशय मधुर आणि पवित्र सुगंध निर्माण होत असे. हा धूप कोणालाही त्याच स्वरूपात पुन्हा तयार करण्याची किंवा त्याची नक्कल करण्याची परवानगी नव्हती. पुढे आपण जाऊया. यावेळेस आपण 37 आणि 38 ही वचनं वाचूया. जे धूपद्रव्य तू तयार करशील त्यासारखे मिश्रण तुम्ही आपल्या स्वतःसाठी तयार करू नये. हे परमेश्वराप्रित्यर्थ तुम्ही पवित्र लेखावे. कोणी वास घेण्याकरता असले काही तयार करील तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. हे सूत्र कोणीही स्वतःसाठी वापरणार नव्हते. देवालाही बनावट मान्य होणार नाही. वेदी आपल्याशी प्रार्थना आणि उपासनेबद्दल बोलते. ही एक अशी जागा आहे जिथे आपण आपली स्तुती, धन्यवाद आणि आपल्या विनंत्या देऊ इच्छितो. ते बनावट असू नये. हे सूत्र धूप किंवा पूजेचा प्रयत्न करून नैसर्गिक माणसाला आनंद देण्यासाठी वापरायचे नव्हते. तुम्ही उपासनेला निसर्ग पुरुषाला प्रसन्न करू शकत नाही. आपण आत्म्याने आणि सत्याने देवाची उपासना केली पाहिजे. लोकांना चर्चमध्ये जाण्यासाठी आणि अडकवण्यासाठी सर्व प्रकारच्या गोष्टींचा वापर केला जातो. हे पूर्ण करण्यासाठी देवाच्या वचनाशिवाय काहीही वापरले जाऊ नये. देवाचे वचन अग्रस्थानी आहे याची खात्री करा आणि प्रत्येक गोष्ट देवाच्या वचनाभोवती केंद्रित आहे. शेवटी मला नमूद करायचे आहे की 2 वेद्या होत्या. होमवेदी आहे जिथे देव पाप्याशी व्यवहार करतो. हे पृथ्वी आणि मनुष्याच्या पापाबद्दल बोलते.
धुपाची वेदी स्वर्ग आणि पवित्रतेबद्दल बोलते. जळलेली वेदी ख्रिस्ताने पृथ्वीवर आपल्यासाठी काय केले याबद्दल बोलते. धूप वेदी आज स्वर्गात ख्रिस्त आपल्यासाठी काय करत आहे याबद्दल बोलते. हे आपल्या प्रार्थना आणि उपासनेतील आपल्या भागाबद्दल देखील बोलते. हे आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या ख्रिस्ताबद्दल बोलते. तोच खरोखर देवाची स्तुती करतो आणि आपल्यासाठी प्रार्थना करतो. तोच आपल्यासाठी देवाची मनापासून उपासना करतो. तो आमचा मध्यस्थ आहे. आपण उपासना कशी शिकावी? बरं, त्या रक्तरंजित वेदीवर नाही जिथे तुम्ही पापी म्हणून जाता आणि ख्रिस्ताला तुमचा तारणारा म्हणून घ्या. तुम्ही पवित्र स्थानात प्रवेश करा आणि सोनेरी वेदीवर या. तेथे यज्ञ नाही, कारण पापाचा प्रश्न बाहेरच मिटला होता. जेव्हा तुम्ही देवाची उपासना करता तेव्हा पापाचा प्रश्न सोडवावा लागतो. वर्षातून एकदा ही वेदी रक्ताने अभिषेक केली जाते. यावरच आधार आहे. विश्वासणारे म्हणून आपण देवासमोर प्रिय म्हणून स्वीकारले आहे. ख्रिस्ताने जे केले आहे त्यामुळे देव आपल्या प्रार्थना ऐकतो. प्रियांनो, या ठिकाणी आपण जरी थांबणार असलो तरी यावर आपण पुन्हा पुन्हा मनन करा आणि देवाच्या अधिक सानिध्यात येण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर देव आपणास सहाय्य करो. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की तू आमच्या समवेत आहेस. तू आम्हाला सोडत नाहीस, तू आम्हाला टाकत नाहीस. आमच्या जीवनामध्ये आवश्यक असलेलं सर्व मार्गदर्शन तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमच्यापर्यंत पोहोचवतोस. यासाठी की प्रभूजी आम्ही सत्य जाणावं आणि योग्य रीतीने तुझी उपासना आराधना करावी ही तुझी इच्छा आहे. होय प्रभूजी, कदाचित आत्ताच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही योग्य रीतीने तुझी उपासना आराधना केलेली नसेल तर तू आम्हाला क्षमा कर. होय प्रभूजी, तुझी अपेक्षा आहे की आम्ही पवित्र असावं, आम्ही शुद्ध असावं आणि आम्ही तुझ्यापर्यंत यावं. होय प्रभूजी, या तिन्ही गोष्टी करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर आणि यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची प्रीती आपणाबरोबर सदैव असो. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला. तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू आजला.
प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण शिकलो की तारण, शुद्धीकरण आणि पवित्र आत्म्याच्या अभिषेकामुळेच विश्वासणारा देवाची खरी उपासना करू शकतो. चांदीची खंडणी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मिळालेल्या तारणाची आठवण करून देते, तर पितळी गंगाळ देवाच्या वचनाद्वारे सतत शुद्ध होत राहण्याची गरज शिकवितो. पवित्र अभिषेकाचे तेल पवित्र आत्म्याच्या सामर्थ्य व मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. धूपाची वेदी आपल्याला स्मरण करून देते की आपल्या प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच देवाला मान्य ठरतात, कारण तो आजही आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे. पुढील भागात आपण कुशल कारागिरांची निवड, शब्बाताचे महत्त्व आणि सोन्याच्या वासराच्या प्रसंगाचा अभ्यास करू. तोपर्यंत देवाच्या कृपेत स्थिर राहा, प्रार्थनेत विश्वासू राहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. पवित्र स्थानामध्ये 3 पवित्र वस्तू होत्या. आजचा प्रश्न, पितळी गंगाळ हे कशाचे प्रतीक आहे? ए. क्षमेचे, बी. तारणाचे, सी. पवित्रीकरणाचे, डी. अर्पणाचे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.